नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आज आपण पाहतोय की अवनी आणि राजा बाईकवरती फिरायला गेलेले असतात. तर अवनी आता पाठीमागे धरून बसलेली असते, पण अचानक पुढे खड्डा आल्यामुळे अवनी एकदम राजाच्या खांद्यावरतीच हात टाकून त्याला धरून बसते. आता ते पाहून राजाला खूपच आनंद होतो आणि राजा खुश झालेला असतो. तर अवनी सुद्धा खूप खुश झालेली असते बाहेरचं वातावरण पाहून. आता ते चाललेले असतात. मग इकडे दुसरीकडे धन्या पाणी भरत असतो आणि मग त्याला पाठीमागून शुक शुक असा आवाज येतो. आता तो इकडे तिकडे पाहतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. म्हणून आता तो पुन्हा पाणी भरायला जातो, तर पुन्हा त्याला तसाच शुक शुक असा आवाज येतो. मग तो घाबरतो आणि इकडे तिकडे पाहतो. त्याला असं वाटतं की विहिरीमधूनच आवाज येतोय की काय, म्हणून तो आता विहिरीमध्ये डोकावतो. तर तेवढ्यात पाठीमागून त्याला नमी भाऊ करते. मग आता धन्या म्हणतो की नमे, वेडी बिडी आहेस की काय, घाबरलो ना, अशी कशी काय ग भूतासारखी मागच्या दरवाजाने येते, सांगून येत जा ना. मग नमिता म्हणत असते की अरे एक काम होतं. मग आता धन्या म्हणत असतो की यशादा आतमध्ये आहे. मग नमिता म्हणत असते की माझं तुझ्याकडेच काम आहे धनू. मग आता तो म्हणतो की झिपऱ्याचं डायरेक्ट धनू म्हणजे काहीतरी स्पेशल काम आहे म्हणायचं. मग तो म्हणतो की नमिता, त्याचं काय असं स्पेशल काम मी ना पाण्यादादासारखं फुकटात करत नाही. मग नमिता म्हणते की माहितीये, हे घे 20 रुपये. आता ती त्याला 20 रुपये देते. तर आता तो 20 रुपये घेतो आणि म्हणत असतो की बोल. मग नमिता म्हणते की मला सांग, त्या पाण्याचं काय सुरू आहे सध्या. तर इकडे धनेश म्हणतो की काय सुरू आहे म्हणजे काय सुरू आहे, तो जेवतो, झोपतो, अंघोळ करतो, गॅरेजला जातो, सगळी कामं करतो. मग नमिता म्हणते की ते काय, ते मला माहितीये, ती जगाला सुद्धा माहितीये, ते नको सांगू, असं काहीतरी स्पेशल सांग, स्पेशल. मग धनेश म्हणतो की काय स्पेशल. त्यावेळेस ती म्हणत असते की म्हणजे आजकाल नवीन कपडे घालून बाहेर जातो का, सेंट बिंट मारतो का, कोणाशी कोपऱ्यात जाऊन गुलुगुलू करतो का, हसतो का, लाजतो का, ते सांग, मला सांग, हे सगळं तो करतो का. मग धनेश म्हणतो की अगं हे सगळं तर माणूस प्रेमात असतो तेव्हा करतो, तू जसं यशाच्या प्रेमात करते ना तसं. मग नमिता म्हणते की अरे त्याची कोणाशी गर्लफ्रेंड आहे का. मग तिकडून आता पाण्या आलेला असतो आणि तिचा आता बोलणं ऐकत असतो. मग नमिता म्हणत असते की आहे का कोण गर्लफ्रेंड, सांग ना, जिला तो काही गिफ्ट देत असेल किंवा रिचार्ज मारून देतो. तर आता पाठीमागून पाण्या आता धन्याला इशारा करून सांगतो की सांग सांग तिला ना, खोटं काहीही सांग. आता तो इशारा करतो. मग आता धनेश म्हणतो की पण हे सगळं मी तुला का सांगू. मग नमिता म्हणत असते की म्हणजे त्याची कोणीतरी आहे का गर्लफ्रेंड. तर मग धनेश म्हणतो की आहे ना, आहे ना, तो तिला व्हिडिओ कॉल करतो, चॅटिंग करतो, चॅटिंग तिच्याशी रोज रात्री बोलत असतो. संध्याकाळी 8 वाजता चालू केलं ना, रात्री 10 वाजेपर्यंत बोलत असतो आणि ती सुद्धा लय बोलत असते पाण्यादादा बरोबर गुलू गुलू. आता नमिताला रागच येतो आणि नमिता म्हणत असते की कोण आहे ती नालायक मुलगी. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की नालायक नाही, ती 1 नंबरची मुलगी आहे, छान. ए झिपऱ्या, तुला काय माहितीये छान आहे का कसली आहे ते. त्यावेळेस धनेश म्हणतो की मला माहितीये, मला कसं काय माहित नसेल, मी बघितले ना तिला, मी बोलतो तिच्याशी व्हिडिओ कॉलवरती, खूप छान आहे. एवढंच काय, तर ती ना पायलपेक्षा छान आहे. मग नमिता म्हणत असते की तुझा पाण्यादा लग्न करत नाही तिच्याशी, का करत नाही. तर तिकडून आता पाण्या त्याला सांगतो की पैसे नाही आहेत असं बोल, इशारा करून सांगतो. मग धनेश म्हणत असतो की प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस नमिता म्हणते की काय प्रॉब्लेम आहे. तर तो म्हणतो की तिच्या बापाकडे पैसे आहेत पण आपल्या बापाकडे पैसे नाही आहेत ना, मग कसं आम्ही लग्न करणार. तर आता इकडे नमिता म्हणत असते की धाकट्या जाऊबाई तुमचं नाणं खोटं, आता काय तुम्ही माझ्या जाऊबाई होणारच नाही. तेवढ्यात धनेश म्हणतो की नमे, तुला सांगतो पोरगी 1 नंबर आहे दिसायला, एवढी भारी आहे ना, पायल तिच्या पुढे काहीच नाही दिसायला. मग नमिताला खूपच राग येतो आणि ती म्हणते की गप्प बस, नाहीतर अशी सनकन कानाखाली देईल ना ठेवून, जास्त पुढचं बोलू नको. असं म्हणून ती आता त्याला जे 20 रुपये दिले होते ते त्याच्या हातातून हिसकावून घेते आणि रागारागानेच तिथून निघून जाते. मग नमिता गेल्यानंतर धन्या पाण्याला म्हणत असतो की काय रे, तुझ्यामुळे माझे 20 रुपये गेले ना. तर मग पाण्या म्हणत असतो की अरे 20 रुपयाचं काय घेऊन बसलाय, हे घे माझ्याकडून तुला 25 रुपये कर चेंज. मग तो म्हणतो की ही नमी ना 1 नंबरची येडी आहे, त्या पायलीला अशी चावी बसली ना आता सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. बरं चल मी जातो आणि एक काम कर, 20 रुपये दे इकडे, ते सुट्टे 5 रुपये ठेव तुला आणि एन्जॉय कर. असं म्हणून तो 20 रुपये घेऊन जातो आणि धनेशच्या हाताकडे आता हातामध्ये फक्त 5च रुपये असतात. तर आता तो 5 रुपयांकडे बघत आता म्हणत असतो की काय उल्लू बनवतात मला
सगळे असं म्हणून तो खूपच आता दुःखी होतो. मग दुसरीकडे पाहतो की अवनी आणि राजा आता पाणीपुरीच्या गाड्यावरती थांबलेले असतात आणि राजाने आता अवनीसाठी पाणीपुरी आणलेली असते. मग पाणीपुरी पाहून अवनी आधी नको म्हणते, पण राजा म्हणतो की खावा ना. मग आता ती एक पाणीपुरी खाते तर तिला आता खूपच आवडलेली असते. मग राजा म्हणतो की चला आता आपण दोघे मिळून खाऊया, या ना इकडे, असं म्हणून आता ते दोघेही गाड्याच्या जवळ जातात आणि मिळून आता पाणीपुरी खात असतात. मस्तपैकी पाणीपुरी खातात. मग दोघे जण आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर एका ठिकाणी थोड्या वेळासाठी जाऊन बसलेले असतात. मग आता बसल्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर राजा अवनीच्या जवळ येऊन बसतो आणि मग म्हणत असतो की अजून थोडा वेळ बसायचा आहे का इथे. तर अवनी म्हणत असते की हो बसूया ना, छान वाटते. मग राजा म्हणतो की चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये, बसूया. तेवढ्यातच तिकडून आता एक पोलीस येतो आणि ह्या दोघांना पाहून म्हणत असतो की काय रे, कोण तुम्ही आणि कुठून आलेला आहात आणि इथून तिथून सगळ्या जागा खराब करून टाकलेल्या आहेत, तुम्ही कोण आहे. मग आता राजा पोलिसाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की साहेब, तुम्ही जसा विचार करताय ना तसं काहीच नाहीये. तर पोलीस म्हणतो की काय आहे, मग काय सांग, जे काय आहे ते सगळं काही नीटनेटकं सांग आणि मला तसंही माहिती आहे ही पोरगी कोण आहे तुझी. त्यावेळेस राजा सांगायला जाणार तर आता ते पोलीस म्हणत असतात की अच्छा, बहीण आहे का तुझी. तर राजा म्हणतो की हो, असं काय बोलताय तुम्ही. मग ते पोलीस म्हणत असतात की सापडल्यावरती सगळेजण असेच म्हणतात, मी चांगला ओळखून आहे, सांग ना मग कोण आहे ती. तर राजा म्हणतो की साहेब, बहीण नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो ना काय ते आहे ते, इकडे या ना, मला जरा बोलायचं आहे. पण आता त्याला कळतच नाही काय बोलावं ते. मग आता एकदम असा अडखळत उभा राहून तो बोलत असतो. मग पोलीस म्हणत असतात की तू गप्प बस आणि पोरी, फोन लाव तुझ्या बापाला. आता अवनी त्या पोलिसाकडे रागानेच बघायला लागते. तर राजा समजावून सांगत असतो की अहो ऐका ना, त्या कशा काय फोन लावतील, तुम्ही ऐका ना, मी जे सांगतोय ना त्या नाही फोन लावू शकत. मग तो म्हणतो की इकडे दे नंबर, मी फोन लावतो. आता अवनीला राग येतो आणि मग अवनी म्हणत असते की मी का माझ्या वडिलांना फोन लावायचा, कशाला फोन करायचा आहे, माझा नवरा इथे असताना मी माझ्या वडिलांना का फोन करू. आता हे म्हणजे अवनी आता मंगळसूत्र काढते आणि म्हणत असते की हे मंगळसूत्र दिसतंय ना, नवरा आहे तो माझा. आता राजाला तर काही कळतच नाही की नेमकं हे चाललंय काय. मॅडम अशा कशा काय मला नवरा म्हणायला लागल्या. तर पुन्हा अवनी म्हणत असते की माझ्या नवऱ्यासोबत मी कितीही वेळ इथे बसू शकते ना. तर पोलीस म्हणतात की हो. आता अवनी पुन्हा आता खाली जाऊन तिथे बसते. तर आता ते पोलीस म्हणत असतात की अच्छा, लायसन आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही. मग हे आधी नाही का सांगता येत, आणि त्या मुलीला सांग मंगळसूत्र लपवून नको ठेवू म्हणून. बरं चल मी जातो, असं म्हणून ते तिथून निघून जातात. पोलीस निघून गेल्यानंतर राजा आता अवनीच्या जवळ येतो आणि तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो. अवनी पण राजाकडे बघते. तर राजा म्हणतो की काय मॅडम, हे काय केलं तुम्ही. मग अवनी आता हसायलाच लागते, कस काय आयडिया केली असं म्हणून. आता दोघे जण खूपच मोठमोठ्याने इथे हसायला लागतात आणि खूप खुश सुद्धा झालेले असतात. मग राजा म्हणतो की बरं चला, आता खूप उशीर झालेला आहे, जाऊया, असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. आता पुन्हा बाईकवरती जाऊन बसतात. मग जाताना गप्पा मारत हसत दोघेही मस्त एन्जॉय करत आता घरी जातात. आणि मग इकडे दुसरीकडे आता नमिताने पायलला फोन लावलेला असतो. तर पायल फोन उचलते आणि म्हणत असते की जाऊबाई, काय अपडेट, काय कळलं का तुम्हाला. तर नमिता म्हणत असते की जे कळलंय ना ते फार चांगलं नाहीये जाऊबाई. मग पायल म्हणत असते की असं काय बोलून राहिलाय जाऊबाई तुम्ही. तर मग नमिता म्हणत असते की जे कळलंय, जे झालंय ना तेच मी बोलत आहे. अगं त्या चिडक्या पाण्यावर कसं कोण प्रेम करू शकतं, कसं कोण आंधळा विश्वास ठेवू शकतं. तर पायल म्हणत असते की जाऊबाई काय बोलताय तुम्ही. तर नमिता म्हणत असते की तुझ्याबद्दल नाही मी बोलत, अगं मला एक अशी गोष्ट कळली की तुमच्या पाण्याची कोणीतरी दुसरीच जानू आहे म्हणून. मग पायल म्हणते की कोण आहे ती. तर आता नमिता म्हणत असते की ते नाही सांगितलं त्या झिपऱ्याने. अहो तुमचा पानू रात्रभर त्या पोरीबरोबर व्हिडिओ कॉलवरती बोलतो. मग पायल म्हणत असते की अय्यो जाऊबाई, आता मी कुठे जाऊ, कशी जगू माझ्या पानूशिवाय. मग नमिता म्हणत असते की जास्त लोड नका घेऊ, त्या पाण्याबरोबर राहणं इतकं सोपं नाही, जी कोणी आहे ना ती लवकरच त्याला सोडून जाईल, बघ मी तुला जे सांगते ना ते खरं होईल. मग पायल म्हणत असते की अहो त्या पोरीने कशाला माझ्या पानूचा हात धरला, उद्या जर माझ्या पानूचं हार्ट ब्रेक झालं आणि तो खूप दुःखी झाला आणि त्याने लग्नच नाही करायचा निर्णय घेतला तर मी काय करू ओ जाऊबाई. तर नमिता म्हणत असते की हो ग, मला पण आता खूप टेन्शन आले, मला वाटलं नव्हतं त्या पाण्याचं असं बाहेर लपडं असेल म्हणून. तर इकडून पायल म्हणत असते की जाऊबाई माझ्यात काही कमी आहे का ओ, सांगा ना काय कमी आहे, मी छान दिसत नाही का. तर नमिता म्हणत
म्हणत असते की काहीच नाहीये, काहीच कमी नाहीये. मग पायल म्हणत असते की मग मला सोडून दुसऱ्या पोरीच्या नादी कसा लागला असेल व माझा पानू. तर नमिता म्हणत असते की ते आता तू त्या तुझ्या चिडक्या बिब्याला जाऊन विचार बाई. मग पायल म्हणते की विचारावं तर लागणारच आहे, आता ना मी सोडणार नाही त्याला. असं म्हणून आता त्या दोघी जणी फोन ठेवतात. तर इकडे दुसरीकडे धनेश आता अवनी आणि राजाची वाट बघत असतो, म्हणजे सगळेच जण वाट बघत असतात. धनेश बाहेरच फेऱ्या मारत असतो, तेवढ्यात त्याला तिकडून अवनी आणि राजा आलेले दिसतात. मग तो पळतच आतमध्ये येतो आणि सांगतो की आले आले, दोघेही आले. असं म्हणून तो पाण्याच्या शेजारी जाऊन बसतो. तिकडून आता यशादा सुद्धा बाहेर येतो ह्या दोघांचा आलेला आवाज पाहून. मग अवनी आणि राजा आलेले असतात, दोघेही खूप खुश असतात आणि रिलॅक्स झालेले असतात. तर पाण्या म्हणत असतो की काय रे राजा, गाडी व्यवस्थित चालली ना. तर राजा म्हणतो की हो, विषय का व्यवस्थित चालले, एकदम टकाटक. मग पाण्या पुन्हा अवनीला म्हणत असतो की अवनी कम्फर्टेबल आहात ना. तर अवनी मान हलवूनच हो म्हणते. तर यशदा सुद्धा म्हणतो की ओके आहे ना सगळं, काही खाल्लं का तुम्ही दोघांनी. तर दोघे सांगतात की हो खाल्लं. मग आता इकडे धनेश म्हणत असतो की आणि जर खाल्लं नसेल ना तर आपल्याकडे चवळीची भाजी आणि चपाती आहे. मग यशदाला कळतं की हा टोमणा आहे म्हणून. तर पाण्या म्हणतो की आणि खाल्लं असेल तर उद्या सकाळच्याला नाश्त्याला खावा चवळीची भाजी. आता इथे सगळेजणच हसायला लागतात. तर यशदा म्हणतो की बरं तुमचं चालू द्या, मी आलोच. मग अवनी म्हणत असते की अहो मी पण तुम्हाला मदत करू का आवरायला. तर यशदा म्हणतो की नाही नाही, काही गरज नाहीये, किचन मधलं सगळं काम आवरलेलं आहे, ते साईटवरचा हिशोब मला द्यायचा आहे ना, त्याचं माझं काम आहे. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर अवनी म्हणत असते की चला मी पण आता जाऊन आराम करते. आता ते सगळ्यांना गुड नाईट म्हणून तिथून निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अवनी लवकर उठलेली असते आणि मग ती बाहेर येते तर तिथे सगळे तिला झोपलेले दिसतात. मग त्यांना असं झोपलेलं पाहून तिला खूपच राग येतो. मग ती किचनमध्ये जाते तर यशादा तिथे काम करत असतो. मग यशादा आता अवनीला पाहतो आणि म्हणत असतो की अरे आलात का तुम्ही, आवरलं का तुमचं. तर अवनी म्हणत असते की हो माझं सगळं आवरलेलं आहे, पण तुम्ही सगळा स्वयंपाक आवरून ठेवला, म्हणजे सगळा स्वयंपाक झाला सुद्धा. तर यशदा म्हणतो की हो सकाळ आणि संध्याकाळचा एकदाच करून ठेवलेला आहे, आज शुक्रवार आहे ना तर साईटवर जायचं आहे, त्याच्यामुळे दोन्ही टायमिंगचा स्वयंपाक आवरून घेतलेला आहे. मग अवनी म्हणत असते की काय शुक्रवार, आज शुक्रवार आहे. तर यशदा म्हणतो की हो. मग ती म्हणत असते की आज नक्की शुक्रवार आहे ना. तर यशदा म्हणतो की हो पण काय झालेलं आहे. तर ती म्हणते की अहो आमच्या घरी शुक्रवार असा नसतो, शुक्रवारी आम्ही सगळे असे झोपलेलो नसतो इतक्या उशीर, हे किती उशीर झाले, सगळेजण झोपलेले आहेत. तर यशदा म्हणतो की 100 हाका मारल्या तरी सुद्धा कोणीच उठलं नाही. मग अवनी म्हणत असते की थांबा आता मीच जाऊन त्यांना उठवते, आता मी कशी काय उठवते ना ते बघा. असं म्हणून ती आता सगळ्यांना आवाज देत असते, राजा उठ, राजा उठ, धनू उठ उठ. पण आता कोणीच उठत नाही तिच्या आवाजाला. मग अवनी म्हणत असते की हे ना असे उठणार नाही, थांबा मी आता आले. असं म्हणून ती आतमध्ये जाते किचनमध्ये आणि ताटली आणि बेलणं घेऊन येते आणि जोरातच आता वाजवायला लागते, पण कोणी हलतच नाही जाग्यावरचं. मग अवनी अजून जोरात वाजवते तर सगळे एकदम दचकून उठतात आणि म्हणत असतात की अरे काय झालं. आता सगळेजण ओरडायलाच लागतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की चला उठा, चला उठा. राजा म्हणतो की हो पण काय झालंय. तर अवनी म्हणत असते की शुक्रवार आहे आज. मग राजा म्हणतो की शुक्रवार आहे म्हणून काय झालं. तर धनेश म्हणतो की काल गुरुवार होता. तर पाण्या म्हणतो की उद्या शनिवार आहे. मग राजा म्हणतो की दर आठवड्याला शुक्रवार येतो, त्यात विशेष काय आहे. तर अवनी म्हणत असते की अरे विशेषच आहे, तुम्ही उठा बरं, उठा उठा, चला लवकर उठा. आणि राजा प्लीज तोंडावरती पाणी मार म्हणजे तुम्ही जागे व्हाचाल. आणि मग ती पुन्हा यशदाला म्हणत असते की यशदा अण्णा कुठे आहेत. आता सगळे एकदम शांत होतात. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की अण्णा गेले सकाळचा स्टॉक आणायला. मग राजा म्हणत असतो की हा अण्णा गेलेले आहेत, म्हणजे अण्णा आल्यानंतरच आमच्याकडे काहीतरी काम आहे ना, चला मग तोपर्यंत आम्ही झोपतो. असं म्हणून ते पुन्हा सगळेजण झोपायला लागलेले असतात. तर अवनी म्हणत असते की नाही उठा उठा, लवकर उठा. तर यशदा म्हणतो की द्या इकडे यांना ना, आता मीच उठवतो. आता तो जोरात आता वाजवून त्यांना उठवतो. तर ते सगळेजण उठतात. रवणी म्हणत असते की चला लवकर उठा आणि अंघोळ करा. आता ते चाललेले असतात. तर ती म्हणत असते की काय हातरून वगैरे कोण काढणार आहे, हे सगळं काही इथेच ठेवणार आहेत का. प्रत्येक गोष्टीची जागा असते, ती प्रत्येक गोष्ट त्या जागेवरती ठेवली पाहिजे, चला पटपट आवरा. आता राजा
पाण्याला सांगतो हे सगळं आवरून घे, तर पाण्या राजाला सांगतो हे सगळं आवरून घे. आता धन्याला सांगतो. मग धन्या म्हणतो की अवनी वहिनी, अहो यांची नाही जागा आहे, त्या जागेवरच आहेत. आता अवनी म्हणत असते की यशोदा बघा ना, ऐकतच नाहीयेत. मग यशोदा ओरडतो, तर तिघेही आता पटपट हांतरुणांच्या घड्या घालायला लागतात, सगळं काही आवरायला लागतात. मग यशोदा खुश होतो आणि म्हणत असतो की बघा बरोबर आता कामाला लागले आहेत. आता तरी सांगा मला काय असतं शुक्रवारचं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की आमच्या घरी शुक्रवारी ना खूप मोठा दिवस असतो. आमच्याकडे ना दर शुक्रवारी वैभव लक्ष्मीची पूजा होते. आम्ही सगळेजण लवकर उठून छान अंघोळ करून पूजा करतो. ते सगळं आता अवनीला इथे आठवतं. मग आता अवनी बाहेर जाते आणि तिथला झाडू घेऊन सगळं अंगण झाडायला लागते आणि म्हणत असते की आमच्या घरी ना आमच्या घरी आमची आई सुद्धा असंच झाडून वगैरे आवरून घेते. मग धनेश म्हणत असतो की पण तुमच्या घरी तर नोकर असतील ना. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो, आता नाही करत पण पहिली करायची. दर शुक्रवारी वहिनी आणि आई सगळं घर आवरून घेतात आता सुद्धा. असं म्हणत ती सगळं अंगण झाडून घेते आणि पाणी शिंपडायला लागते. आता एकदम एक एक जग जो असतो तो एकाच जाग्यावरती मारायची. मग धन्या येतो आणि म्हणत असतो की वहिनी, तुम्ही ना तुमच्या आईला लहानपणी सडा मारताना पाहिलं असेल, पण सडा असा नसतो मारायचा, द्या इकडे मी तुम्हाला सांगतो कसा मारायचा ते. असं म्हणून तो वहिनीला हातामध्ये पाणी घेऊन आता कसं सगळीकडे शिंपडायचं ते दाखवतो. मग अवनी म्हणत असते की अच्छा असं का, दे इकडे आता मी करते. असं म्हणून आता अवनी सुद्धा आता छान पाणी शिंपडते. तिला सुद्धा आता धनेशने जसं शिकवलं तसं आता येतं. मग इकडे यशोदा आणि धनेश आता खूपच खुश झालेले असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता मंदिराजवळ जाते. घरातल्या तर पाहते तर मंदिर एकदम खराब झालेलं असतं. मग ती म्हणत असते की हे काय आहे. तर सगळेजण म्हणत असतात की देवघर. मग अवनी म्हणते की देवघर आहे, तुम्ही साधी देवाला अंघोळ सुद्धा घालत नाही का रे. एक काम करा, आता हे सगळे देव मस्तपैकी छान मला घासून द्या. आता ती त्यांना कामालाच लावते, देवच घासायला लावते आणि मग ती छान मंदिर पुसून वगैरे घेते आणि सगळे देव आता तिथे मांडून आता देवाच्या जवळ दिवा लावते आणि सगळ्यांना पाया पडायला लावते आणि मग स्वतः सुद्धा पाया पडते. तर आता खूप छान असं मंदिर तयार झालेलं आहे. तर चला प्रेक्षकांनो, राजाला आता अवनीकडे पाहून खूप आनंद होत असतो. फायनली आता त्यांच्या घरामध्ये बाईच्या आशीर्वादामुळे सगळं काही स्वच्छ आणि नीटनेटकं व्हायला लागलेलं आहे. तर आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.